पनीर कुर्मा. 1 पाव पनीर घेतलं. त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. एकदम छोटे नाही करायचे, थोडे मीडियम आकाराचेच करायचे. आणि नंतर ते पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि थोडं तळून घ्यायचे. असे सॉटे करून घ्यायचे. आता आपले पनीर तळून झालेले आहे. आणि आता ते काढून घेऊया. नंतर लसूण आणि मिरची घेतली. अर्धा वाटी लसूण, 5-6 मिरच्या घेतल्या, लाल मिरची तेही झाले. आणि काजू घेतले, तेही परतून घ्यायचे. तेही गुलाबी रंगाचे परतले. कांदाही परतून घ्यायचा आणि त्यामध्ये टोमॅटोही परतून घ्यायचा. आणि 6 जिरं पण घालायचं. दोन्ही 1 चमचा 6 जिरं आणि 1 चमचा जिरं पावडर. आणि हे सगळे परतून घेतले. आता आपण मिक्सीला लावलं. तर पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये पेस्ट, तो मसाला आहे तो टाकला. आता छान तेलामध्ये हा मसाला होऊ द्यायचा. त्या मसाला व्यवस्थित झाला की तेल वर सुटतं. आता आपला मसाल्याला कलरही आलेला आहे. आता त्या आलं लसणाची पेस्ट टाकायची 1 चमचा माझा घरगुती मसाला टाकला आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा तो माझा वाटलेला लाल मिरचीची पेस्ट टाकली. आणि याला छान आता असं परतून घ्यायचं. आणि मेथी पण घातलेली आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडं पाणी घालायचं. आता व्यवस्थित त्याला 5 मिनिटं व्यवस्थित होऊ द्यायचं, परतवायचं आणि आता होऊ द्यायचं ते छान. बघा कसे तेल सुटले आहे. आता पनीरचे तुकडे टाकूया आणि तेही थोडं हलवून घ्यायचं. आणि आता 5 मिनिटं शिजू द्यायचं. आपलं आता पनीर तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर घालायची. आणि आता पनीर बघा किती छान झालं आहे, कलरही आलेला आहे आणि दिसायलाही छान दिसत आहे. सुगंधही मस्त येतो आहे. आता आपले पनीर कुर्मा तयार झालेला आहे.